थोडासा मी रोखठोक बोलणार आहे. तुमच्या परिवारावर रोखठोक बोलेल चालेल का? चालेल. आणि आपण गोंधळ कसा करू? पिक्चर सारखा. पहिला पिक्चर सुरुवात करू. पिक्चरच्या मध्ये इंटरव्ह्यू असं बघा, तोपर्यंत काही समजत नाही नक्की काय चाललंय काय नाही. तर आपण जरा पिक्चर सारखं घ्यायचं का? मध्ये इंटरव्ह्यू येऊ, त्याच्यानंतर आपण मग आपल्या कार्याला मेन सुरुवात करू. आता जशी वारी यायची त्यांना विचारू कारण एक खंडोबा आलाय, उद्या 2 येतील, 3 येतील, 4 येतील. उद्या एकच खंडोबाला सगळं विचारत बसलो, त्याने सगळं सांगलं तर दुसरा खंडोबा पण तेच सांगतील. बरोबर ना? मग पिक्चर सारखा करू. क्लायमॅक्स ठेवू थोडा, म्हणजे काय होतंय. देवांची परीक्षा घेणारा आपण एवढं मोठं नाहीये, पण जेवढं करता येईल वाऱ्यांच्याकडून आपल्याला माहिती करून घेता येईल. केव्हा काय होतंय, वारकरी हा कमजोर असतो, काय ते त्याला अडचणी असतात. आता ती कालिका वारी आली, तिला काहीतरी अडचणी आहेत, शक्ती आहे पण झाडाला अडचणी आहेत. मग कोण खरा कोण खटा करण्यापेक्षा माझ्या गायकवाड कुलाचा जागरण गोंधळ मांडलाय. गोंधळ म्हणजे काय? आनंदाचा कार्य असतोय. मग त्यामध्ये कोण पॉवरफुल, कोण कमी पॉवरफुल, कोण खरा कोण खोटा करण्यापेक्षा येणाऱ्या वारी करून जर आपल्याला काय माहिती घेता आली घेऊ, नाही भेटली तर मी माहिती देईल. येणाऱ्या वारीने जर उत्तर नाही दिलं किंवा नाही तिला समजलं तर त्याचा कोडा मी सोडवील. चालेल का? हा, आपण पिक्चर सारखं आधी वाऱ्या येऊ दे, काय यायचे ते घ्या. जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या बैरी द्यावा जागरणाला यावा. हे आयरणीच्या बैरी नाचा जागरणाला या. अरे जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या. जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या. वाईच्या रे गणराया जागरणाला या. वाईच्या रे गणराया जागरणाला या. मग हे कुलामध्ये जे जागरण गोंधळ मांडले देव आनंदाने आहे का? मग मला सांग, तू ज्या झाडामध्ये खेळतय ते झाड पण आनंदी आहे का? हा, झाडाला काय अडी अडचण नाही येत का? मग आम्हाला त्या पहिले सांगा. काय कसं माहितीये का, एकत्र झाड खेळतय, मग ते एकाचं नसतं, ते कुलाचं असतंय. जर जी देवी शक्ती येते ती देवी शक्ती तर ते झाडाचं रक्षण नाही केलं ते आपल्या कुलाचं करेल का? नाही. मग मला एक सांगा, आनंदाने आले जसं या कुलाचा उद्धार कराल तसं पहिले या झाडाचा उद्धार कराल का? हा, काय अडचण येते या झाडाला बोला. किंवा जर आनंदाने आले तेव्हा परत आम्ही मध्यान तुम्हाला बोलू, तेव्हा येणार का? जेव्हा तुम्हाला बोलवणी करून तेव्हा येणार का? हा, येणार का? आनंदाने येणार. अरे बाबा, असू दे बोला. जसं तुम्ही आता आनंदाने आले तसंच आम्ही तुमचं परत गजर करू, तेव्हा आनंदाने आमच्यासाठी धावणार का? जावेल. आता मी थोडक्यात यांची ओळख देतोय. झाड घेतोय, या झाडाच्या घरामध्ये अपंग सारखा व्यक्ती कोण आहे?
पॅरिस मारलाय, लाखो मारलाय किंवा काय लुला पांगला कोण आहे का? कोणी होता का जुना? हा, पाय असा अपंग झालेला किंवा असं कोणी होता का? बोलाय माहिती का कोणाला? हे झाड केलं, या झाडाच्या निगडीत जी घर आहेत त्या घरीत कोणी अपंग लुला पांगला कोणी होता का? हा, त्या घराच्या निगडीत म्हणजे काय? त्याच काका भाव बिव कोणी आई कोण होत? हा, मग त्यांचे पुतणे का? हा, म्हणजे मला यांची पूर्ण हिस्ट्री माझ्या समोर आलेले, काय अडचणी कुठून का आले त्याचं कारण आहे मी सांगल. हा बोला. हा, अपंग नाही बोलताय तो, पाय मोडला होता, जखम झाली बरी होत नव्हती किंवा काय झालता का? हा सांगतो ना, तुम्ही जास्त का सांगू, थोडकं सांगतो हो का नाही. त्याचं कारण मी तुम्हाला मध्यान बोललो ना, इंटरव्ह्यू नंतर सांगणार आहे. झाड कुठं कमी पडतंय हे झाड नाही ते, या झाडाचं अजून झाड फांद्या कुठं फुटल्यात का हे बघायचे आपल्याला. म्हणून तेव्हा आनंदाने आलेत, आनंदाने जसं आम्ही तुम्हाला परत गजर करू तेव्हा आनंदाने धावाल का? कारण मला नुसतं कुल नाही तर पहिले हे झाड मग कुल असं घडू चालतं का? जखमा चालते का? हा, मग ते सांगतो. पेनवही कोणाकडे? रायटर कोण आहे का आपला? फक्त नाव लिहा, मी त्याचा पुढचा उलगडा करून देईल जेणेकरून तुमच्या कुलाला आणि वंशाला त्याचं कळल कशामुळे काय झालं. नुसतं गोंधळ नाचलं गालं नकोय, बरोबर आहे? हो, तेव्हा तुमचा एक नावाचा गजर करतो. जेव्हा परत आम्ही बोलू तेव्हा या आणि त्याचा उलगडा करायचा तुम्ही करा ना, तर आम्हाला तरी करू द्या, बरोबर ना? काय झालं होतं, कशामुळे झालं होतं? घ्या एक गजर. जेजुरीच्या राजा मल्हार जागरणाला या, जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या, जेजुरीच्या बरोबादला बरोबादला गो, आणि निमगावच्या नागपदा द्यावा जागरणाला या, जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या.
काळभैरव भूताचा राजा 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 स्वराला सिद्ध माझा काळभैरव भूताचा राजा स्वराला सिद्ध माझा काळभैरव भूताचा राजा माधव काळभैरव भूताचा राजा दक्षिणाला सिद्ध माधव काळभैरव भूताचा राजा दाखव तुझं रूप खरा असशील तर रूप दाखवशील चोराची पडना बाहेर फेक रूपामध्ये ये भैरवनाथ सिद्धनाथ भैरवनाथ आहे काशीचा डमरू वाजविला नाथाचा भैरवनाथ आहे काशीचा डमरू वाजविला नाथाचा सिद्धनाथ आहे काशीचा ढोल वाजविला नाथाचा डम 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 डमरू बाजे ओ मशन जाके काके मेरे भैरव नाचे डम 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 डमरू बाजे मशन जाके मेरे भैरव नाचे भैरवनाथ तुझा चांदीचा द्यावारा द्यावारा खंडेरायाला भैरवनाथा तुझा चांदीचा द्यावारा द्यावारा चांदीचा देवारा देवारा खंडेरायाला भैरवनाथ
खंडोबा द्यावा बोला आनंदाने आलेत ना आनंदाने आलेत का बोला कोण आलेत मग आम्हाला ओळख द्या पहिले तुमची कोण आलेत बोला कोण आलेत आम्हाला पहिले ओळख द्या तुमची ती ओळख घेतली आम्ही पण तुमच्या मुखाने ओळख द्या या झाडाच्या मुखाने ओळख द्या कोण आलेत हा कोण आलेत हे पहिल्यांदाच झाड आले का हा बघू ना आपण नाही तुम्ही बोलता ना आता बोला कोण आले सांगायचं आम्हाला हा कोण आले सांगायचं नावाची ओळख द्यायचं देवारी बसलेत का तुम्ही देवारी आहेत का दाखवा कुठे बसले देवारी महाराज बंडाण सोडा तिथं घ्या डमरूल डमरूल घ्या दोन बोला तुम्ही देवारी बसलेत का ये गायकवाड परिवाराच्या देवारी तुम्ही बसलेत का हा आम्हाला तुमची ओळख देणार का आधी हा देणार का ओळख कोण आहेत झाडाला खेळताना ठेवायचं आम्हाला ओळख द्यायची कसं ते बस सोनियाचा दिवस झाला रविवार सोनियाचा दिवस झाला रविवार आणि काळ भैरवनाथा तुझा होतो जय जयकार काळ भैरवनाथा तुझा होतो जय जयकार जय जयकार काळ भैरवनाथा तुझा होतो जय जयकार काळ भैरवनाथा तुझा होतो जय जयकार काळ भैरवनाथा तुझा होतो जय जयकार काली काली अमावस के रात में काली काली अमावस के रात में जे घेतलं तेच पूर्ण करा घे भैरव याच हो खेळाया निघाला माझा भैरवनाथ खेळाया निघाला माझा भैरवनाथ बोला आनंदाने आलेत ना कुठं झाडाला नेलं होतं आधी फिरायला कुठे नेलं होतं मग आता कोण आले सांगा तसं गजर करू आधी ओळख द्या कोण आलेत कोण हा भैरवनाथ तुझ्या सोबतीला वाच मग तुम्ही कोण आहेत हा कोण आले सांगायचं तसं गजर देऊ बोला बोलायचं आल्यात ना भैरवाच्या सोबतीला मग कोण आहे त्याची ओळख द्या आम्हाला पण कोण रूप कोणतं आहे हा 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 सगळ्या रूपाच्या तुम्हीच आनंदाने आलेत का मग आम्ही गजर देतो नंतर आपला पुढचा मार्ग देणार का द्या हो कमलावरती स्वर माझी संतोषी माता आली ही कमलावरती बसून स्वर्ग माझी देवी गाली
आली ना माझी संतोष माऊली खेळायला गेली ग माझी संतोष माऊली माझी संतोष माऊली खेळायला गेली ग माझी संतोष माऊली बाई घार लई घार बाई गार डोंगराची हवना बाईला सोसन गार गार डोंगराची हवना बाईला सोसन गार डोंगराची हवना बाईला सोसन गार गार डोंगराची हवना बाईला सोसन गार हळद कोकू घेऊन आती काळूबाईला किती हळद कोकू घेऊन हाती अंबाबाईला किती माझ्या देवीला माझ्या आंबेला चौकात रवना बाईला सोसन गार गार डोंगराची हवना बाईला सोसन गार हळूहळू चल गाव खरकी बनात बाई बाई खरकी बनात अग झाली नजर कळबाई घे ग पदर झाली नजर कळबाई घ्या पदर झाली नजर कळबाई घे ग 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 पदर संतोषी माता आल्यात ना मग हा जागरण गोंधळ मांडलाय माऊली हा आनंदाचा जागरण गोंधळ आहे हा आनंदाचा जागरण गोंधळ आनंदानेच चाललाय का सर्वांचा मान भेटलाय का हा
सर्व आनंदाने आहेत का? हा, मग काही कमी जास्त नाही ना राहिलं कोणाचं? आनंदाने आलेत ना? हा, चल आनंदाने आले असतो. चल ये पुढं, सत्याची अशी ते येशील. चल आनंदाने, चल आनंदाने. पाना पानात देवी तुझं नाव ग, पाना पानात आई तुझं नाव ग, मला वाटत स्वतःच्या आईला जावं ग, मला वाटत स्वतःच्या आईला जावं ग. ती वारी केली ना, तिला नका बाहेर पाठवू. ती वारी केली नाही गेली बघा ती लेडीज, तिला बाहेर नाही पाठवायची. दुसरे कोणाकडे द्या ना. हा हा, बाहेर नका जाऊ कुठं. हा घ्या. पाना पानात, पाना पानात देवी तुझं नाव ग, संतोषी माताला जाऊस मला वाट ग, संतोषी माताला एकदा तरी जाऊ ग. पाना पानात, पाना पानात देवी तुझं नाव ग, पाना पानात, पाना पानात आई तुझं नाव ग, मला वाटत सतशाईला जाव ग, मला वाटत सतशाईला जाव ग, मला वाटत सतशाईला जाव ग. तुझ्या डोंगराची आशी वाट, तुझ्या डोंगराची आई वाट, लई दुरून आई तुझा घाट, दूर बाहून आई तुझा घाट, पाना पानात, पाना पानात देवी तुझं नाव ग, मला वाटत सतशाईला जाव 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 ग. हो चला देवी. आनंदाने आल्यात. हा, तुमचं मानपान भेटलं, बाकी काय अडी अडचण नाही ना? मग आम्ही तुम्हाला परत बोलू तेव्हा येणार का? हा, येणार का परत बोलू तेव्हा? आनंदाने येणार, पुढचं मार्गात येणार. बोला. हा, का कठीण जातोय? काडे अडचण आहे का झाडाला? मग आम्ही जेव्हा बोलू झाडाला तेव्हा आनंदाने येणार का सोबतीला? मग चांगलं वाईट का असेल आम्ही सांगू. हा, बोला, सांगाल का? आता असता न जाता दे भंडारा. जी जी झाडं केल्यात ना त्यांची फक्त नावं लिहा. हा, स्थानावर जाणार का आता? आणि आम्ही बोलू तेव्हा यायचंय. हा, तुम्ही बोलता सर्वांचं मानपण भेटलं, सर्व भेटलं तर आनंदाने परत आम्ही तुम्हाला बोलू. येणार का? येणार आनंदाने. याला मुलं किती? कोण आहे घरचं?
तुम्ही आई अजून किती बैल भावंड बोलवा त्यांना इकडे बोलवा इकडे हो द्या अशी रुचू नका ग देवी माझी संतोषी माऊली ग अगं रुचू नको ग देवी संतोषी माऊली ग अशी रुचू नको देवी माझी संतोषी माऊली ग चेरोबाचं गायक जरा ये रे माझ्या चरोबा देवा आणि ये रे माझ्या चरोबा देवा ये रे माझ्या चरोबा देवा ये रे माझ्या चरोबा देवा माझ्या चरोबा देवा ये रे माझ्या चरोबा देवा ये रे माझ्या चरोबा देवा ये रे माझ्या चरोबा देवा चला स्थानावर चला तुम्ही राहायला कुठं इथंच जिथं राहायचे तिथं एक जुनी समाधी होती का कसली कोण आहे जुनं हा जुनी समाधी कुठं होती का जिथं राहतात हे तिथं तुम्ही कुठं राहता पहिला घर कोणता तुमचा जुना तिथं जुनी समाधी होती का शेतावर म्हणा याच्यामध्ये हा आई हा एक समाधी होती का समाधी जुनी हा हा दुसऱ्या तिसऱ्या पिढीचं नाही दुसऱ्या पिढीचं सांगतो मी दुसऱ्या पिढीमध्ये समाधी म्हणजे काय नाथांची किंवा पीरांची असते ना समाधी ही होती का कुठं हा कुठे होती जिथे राहता हे पण तिथंच राहतात का हा तिथं पीरांची समाधी आहे का ती तुमच्या मालकीला आहे का मग हा जिथे येते पण तुमचा त्याच्या आजूबाजूला काय संबंध हा हा थांबा ना आता वयस्कर आई आहेत आईने विचारू आपण कारण सांगतो मी आई त्याचा काय संबंध तुमच्याशी तुमचा कोणी जायचं का तिला तिचा वर्षकाठीला काय बॉडो व्हायचा का तर तुमचा कोणता म्हातारा तिला जायचा का तुमच्या कोणत्या म्हाताऱ्याच्या अंगात यायचं का तुमच्या बघण्यात कोण नाही पण तुम्ही तिथं कोणाला नवस काय केलाय का तुम्ही कोणी केलं नाही पण ती पिराची समाधी तिथं आहे बरोबर आहे यांचं नावली आणि यांच्या ह्याच्यातली पिढ्याची समाधी बरोबर आहे आता काय होतं माहिती का तुमच्या वाऱ्या खेळतात मी ताकदीत देत नाही काही मी जागच बसून आहे का जर तुमच्या झाडांना जर त्यांचं रक्षण नाही करता आलं तर कुलाचं रक्षण करणार का परंतु ती झाडं बरोबर येतात काहीतरी अडचण आहे
काहीतरी आहे हे मला तुमच्या झाडांच्याकडून ऐकायचे. नाही ऐकून झालं तर मी इथं बसलोय. फक्त या झाडाने सांगितल्याने म्हणजे तो खोटा खरा. जर खटा खोरा करायचा असेल मग बाकीच्या येऊन खरा खोटा सांगावा. जा बसा मागं. घ्या चिरोबाचं गाणं. तू चाल रे चाल चरवा द्यावा रे. 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 समजणे त्यांचंच गाणं घ्या. नदी किनारी रे बाबा की दरगाह. नदी किनारी रे पीरो की दरगाह. नदी किनारी रे बाबा की दरगाह. नदी किनारी रे बाबा की दरगाह. नदी किनारी रे पीरो की दरगाह. नदी किनारी रे बाबा की दरगाह. नदी किनारी रे पीरो की दरगाह. क्या क्या लाना भूल गया बाबा. क्या क्या लाना भूल गया. क्या क्या लाना भूल गया बाबा. क्या क्या लाना भूल गया. जोड़ी लाना भूल गया बाबा. जोड़ी लाना भूल गया. नदी किनारी रे बाबा की दरगाह. नदी किनारी रे पीरो की दरगाह. किनारी रे बाबा की दरगाह. नदी किनारी रे पीरो की दरगाह. किनारी रे बाबा की दरगाह. नदी किनारी रे पीरो की दरगाह. नदी किनारी रे बाबा की दरगाह. नदी किनारी रे पीरो की दरगाह. नदी किनारी रे बाबा की दरगाह. नदी किनारी रे पीरो की दरगाह. नदी किनारी रे बाबा की दरगाह. नदी किनारी रे पीरो की दरगाह. बोला कोण आले आम्हाला सांगायचं. पण कोण आले. हा कोण आलेत आपण घ्या. बाबा बगल फिरून आला रे नाथ भगव्या कपडी वाला. बाबा बगल फिरून आला रे नाथ भगव्या कपडी वाला. शिवाचे पुत्र नाही जमले कोणाचे सूत्र. बरं होते शिवाचे पुत्र नाही जमले कोणाचे सूत्र. आता भक्ती नाही पवित्र नाही चालत तंत्र मंत्र. आता भक्ती नाही पवित्र नाही चालत तंत्र मंत्र. गबरी नाथ भगवा कपड़ी वाला. गबरी गबरी चल नाथ भगवा कपड़ी वाला.
बंगाली गोसावी कोण आला रे बाबा गणपड्या गोसावी जाऊ नका आनंदाने आलेत ना आनंदाने संचार घेऊन आमचा उलगडा करायचंय आनंदाने संचार ये नवनाथ की न जोलीला बाबा बंगाली बंगाली ये नवनाथ की न जोलीला बाबा बंगाली बंगाली ये विचोली मेरे क्या क्या लाया बंगाली बंगाली ये विचोली मेरे क्या क्या लाया बंगाली बंगाली अरे विचोली मेरा आटा लाया बंगाली बंगाली बोला कोण आले तुम्ही कोण आलेत सांगायचं तुम्हाला विचारलं तुम्ही सांगा कोण आलेत हा बघ सत्याने आला असतील ना जी निंदा नास्ती चालले बसतील त्याच्या मेंढ्यावर बोल देव वचन नाही जसं आले त्या रूपात जी निंदा नास्ती केले तू तरी करेल नाही तर मरी यायचं गेले आता बघू जो निंदा नास्ती करतो ना बघू चल हे चल थांब तू तरी निंदा नास्ती करण्याचा 5 वर्षाचा ठेका बदलून टाकशील ना तर मरी यायची जबाने मी तरी बदलील बोल तू बदलशील का हाय हिंमत तुझ्यात हाय शक्ती तुझ्यात जर तू त्याच्या नावाने येतोस ना तर देशील निंदा नास्ती करतो त्याला हा या गर्भामध्ये निंदा नास्ती चालले देशील उत्तर त्याला नाही तर माझ्या कालिकाला बोलवील मी तर मर्यादेला बोलवील बोल बोलो कालिकाला बघू आता थांब आता एक सुख बोला सुख काऊन बघायची हा आता मी पण चॅलेंज उतरणार चल तुम्ही इथं बसा तुम्ही नाही जायचं कुठे बसायचं सुख घ्या बघताय हे कालिकाला चल बघू आता तू चाल ग चाल कालिका माता ग तू चाल ग चाल कालिका माता तू चाल ग चाल कालिका माता ग तू चाल ग चाल कालिका माता दैत्य माझा आला ग तुला दैत्य खेळाया लाग तुझा दैत्य खेळाया लाग तुझा दैत्य खेळाया धावत बोलत ग यावा धावत बोलत अगं दुसरा असं दुसरा सूप घ्या तो सूप नका तुझा तांडव तांडव माराया गे तुझा तांडव माराया तुझा तांडव खेळाया गे तुझा तांडव माराया मागती ग देवी रक्ती ग खेळती ग हे कालिका माता
बोल आलाय ना मला तसं रूप नाही मला बोल ही निंद्या नास्ती अडचण टाकतो त्याचा एक तर तू मार्ग देशील हा बोल कोण आलाय बोल आता तू कोण आलाय बोल कोण आलाय हा कोण आलाय हा कोण आलाय आहे का तू कोण आलाय आता कोण आलाय सोबतीला सोबतीला कोण आहे हा सोबतीला कोण आहे अगं मारला तडका पोरीला कडक शेंद्र लावा माशाला शेंद्र लावा माशाला व शेंद्र लावा देवाला शेंद्र लावा माशाला व शेंद्र लावा देवाला तडका पोरीला कडक शेंद्र लावा माशाला मारीला तडका पोरीला कडक शेंद्र लावा माशाला शेंद्र लावा बोल आलायस ना आता हा आलाय पुढचा मार्ग दे पुढचा मार्ग दे झाडाला अडवू नको पुढचा मार्ग दे काय सूप येऊ दे आम्ही सांगतो ना घेऊन बोलव चल या असेल तसा द्या चला मग चाल आलायस ना घे खंडरायचं चल एक का आले कोणाला ओळख आहे का नाही ना आलं बोलवलं त्याला आता सुपातच घेऊन चालेल त्याला काय झाडाला लय तकलीफ देतोय तो घराला पण देतोय हा जाऊ दे का मोकलं त्याला बाहेर चल गेला गाला बघा सूप आला तो जाईल आता आहे अजून बोला कोण आले सोबतीला जाऊ दे का त्याला त्याच्यात तांदूळ टाका तू टाका सांग नाही लेडीज लेडीज ती कालिका वारी होती ती कुठे गेली कालिकाची वारी ओली बोलवा तिला पुढं घे कालिकाची वारी आई ग कालिका माता तुझा सजवला या गाडा ग आई ग कालिका माता तुझा सजवीला गाडा ग तुझा सजवीला गाडा ग तुझा उठव मसना वाडा ग सजवीला गाडा ग तुझा उठव मसना वाडा ग जो खेळ करतो आणि जो निंदा नास्ती करतो हे बघा असं होतंय आलेलं आता तुझ्या आलेलं त्याला त्याच्या पाठवायची मला किती वर्ष 5 वर्षाच्या ठेक्याने कसा आलाय आई ग कालिका माता घे ना आवाज घे ना कसा आलाय बघ ही निंदा नास्ती करील ना त्याच्या मेंढ्या याला बसवणार आहे आता मी कारण त्या झाडात तो आडी अडचण करत होता आता त्याला मी बोलवलंय तांदूळ घे ग बरे घे वाढ तुझ्या हातून तू नाही आत नाही लावतो कोणी ये तू हा तुझा भाव आहे का घे तांदूळ घे मोकळा करून पाहिजे ना मर्याईचं नाव घेणं टाक त्याच्यात घे कालिका माता हे आई ग कालिका माता तुझा सजवीला गाडा ग अग सजवीला गाडा ग तुझा उठवा मसना वाडा ग सजवीला गाडा ग तुझा उठवा मसना वाडा ग वाडा
दिलं तुम्ही? किती वाऱ्या बदलल्या त्यांनी. तर तो नाही काय करी, त्याच्या मागे असलेली एक सावली आहे, ती घरादाराला फिरवते. पण त्या झाडाची निंदा केली, नास्ती केली, पण त्याची चुकी नव्हती. त्याच्या मागे काहीतरी आहे, ते अख्खं घरदार खेळवतंय. काय करतोय? आता त्याला रूपात बोलवलं मी त्याला, आता रूपामध्ये बोलवलंय. आता तो त्याच्याकडे राहणार. ज्याने निंदा नास्ती केले काय नाही पाहता, जर मुद्दाम खेळतोय का काय खेळतोय, त्या निंदा नास्तीकडे आता मी पाठवणार. 5 वर्ष त्यांनी सांभाळायचंय, कारण तकलीफ यांची यांना माहित असेल का असेल ती. हा हे कालिकाला निंदा नसकी न घेऊ नको माझी, निंदा नसकी न घेऊ नको माझी ग. मी गाये मडक्यातली काली ग, मी गाये मडक्यातली काली ग, मी हाय ग मडक्यातली काली ग. जाऊन बसणार का त्याच्या मेंढ्यावर? बसणार का? लेकरांच्याने बसायचं. निंदा नास्ती करतो जो खेळ करतो त्याच्या मेंढ्यावर बसायचं. झाडाला तकलीफ नाही. दे भांडार त्याला, चाल मोकला, घे भांडारा. भांडारा फेक. जिथं आलाय तिथं जाऊ दे, जिथं आलाय तिथं जाऊ दे. फेक भांडारा, उचलव. हा आता मला सांगा, हे झाड कोणत्या पीर बाबा म्हणजे मुसलमाना व्यक्तीकडे गेलता का? त्यांनी काय वस्तू दिली होती का? नाही ना नक्की. कारण याला गुरुबंधन टाकलेले. गुरुबंधन म्हणजे काय? वचनबंध टाकलेले. त्याला काय टाकलेले? वचनबंध. हा सावतीने नव्हता का? हा घे तू खेळू आली काढा डबल काच गेला, 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 आई काढा बोल गेला, आई काढा बोल गेला, देवी काढा बोल गेला, खाली बसा, सर्व मंडळी खाली बसा. आता अख्खा घरदार मोकळं करेल. खाली बसा. या घराला एवढी अडचण आहे ना, या घराला खुलाला. घे बोलव आता तिला. तुझं कानड बोल निघय नामा, 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 आली कानड बोल का निघय नामा, आली कानड बोल का निघय नामा, खाली बसा. खाली बसा. गायकवाड परिवार सर्व खाली बसा. जेवढी घाण सगळे खाली बसा. जेवढी घाण शिरले ती पहिले मोकळी करायची. नुसतं वाऱ्या खेळून गोंधळ नसतो. गोंधळ हा असतो. जर माझं कुलचं चांगलं आहे तर माझ्या कोणत्याही बाळकाला आडी अडचण नको. ही यल्लामा कुठून आली? मग आपल्या देवरात बसले का? नाही. मग कोण आले सांग तू? तू कुठून आली? कोण आहेस तू? कोण आहेस? घे रुपये. रूपामध्ये थांब रे तू. मला तिला विचारते कोण आहे? कोण? अरे तू आलेस ना, मग कर ना मोकली. मी अडचण मोकली करायला चालूय. मी कशाला आले? हे बघ सूप घेतला. आता कोणी असू दे, बंगाली असो, आगारी असो, कोणी असो, चल खेळ खेळ. मी पण खेळते आता सुपामधला. घे. अली काढ बोल काच गेला, अली काढ बोल काच गेला,
अरे कानड्या बोल कार्तिक अरे कानड्या बोल कार्तिक अरे कानड्या बोल कार्तिक कानड्या बोल कार्तिक अरे कानड्या बोल कार्तिक आता बोला तुम्हाला बसायचंय का आल्या जागेवर जायचंय? पहिले तुमची ओळख द्या, कोण आल्या जाता, कोण आल्यात? तू पाहुणी आहे का कुलाची आहे? थांबा, तशी नाही, माणूस नाही जे आलेली शक्ती. हो थांब की, तू जरा थांब की, आहे ना ती, मी ओळखतो ना. बोला आता आनंदाने कुलाचे आले का पाहुणे आले? कुलाचे आले. मग कुलाचे आले, माहेरचे आले का सासरचे आले? माहेरून आले. मग ही माहेर वासीन 2 पिढीमध्ये परत आली होती का आधी? आई ही गायकवाडांची आहे का गायकवाडांच्या दुसऱ्यांची दिले, दुसरीकडे दिले? हा मग तेच बोलतो ना. जशी ही माऊली आता आनंदाने आले तशी पहिली लेखबाल माहेरची आली होती का अशी? हा कोणत्या तुमच्या लेखबालीच्या अंगात पहिलं वारं यायचं का? तुमची नणन म्हणा, हा अंगात वारं यायचं? कोणतं यायचं अंगात वारं? कोणतं यायचं माहित नाही ना? हो नाव लिया, नाव सांगा तिचं. असंच वारं यायचं का? घे गाणे, हा घे गाणं. अशी खेळू नको तांडू नको आली माझी माया लेकरू ग. अगं खेळू नको तांडू नको आली माया माझी लेकरू ग. भांडू नको तांडू नको आली माझी माया लेकरू ग. हे तांडू नको बोलू नको आली माझी माया लेकरू ग. मग तुला काय कमी पडलंय का? तुला काय कमी पडलंय का? मग का रडतय झाड? आनंदाने आले का दुःखात आले? यांना भंडारा दे ना, उठवा यांना, जाऊ दे मागं बसू दे. खूप त्रास आहे ना यांना, खूप आडे अडचणी. आणि घरी हा तांडव मांडत असेल. हा याच्या जेव्हा वाऱ्या बदलत होते ना, वारी एकच याच्याकडं, पण या वाऱ्या बदलत त्या तो नव्हता बदली. ती जी सावली जे कोणी असतील ना, हाऊस म्हणून आपण बोलतो ना, ते देतात घुसवतात. तर भांडार टाकणार, चल जागे तू, जा बाजूला बस. हा मग उठ ना, मी मोकळं करतो ना तुला, पाया पड. तुला पाणी प्यायला कोण दिलता का? हा उठ उठ, तू पाया पड, जा तू, मी आहे, जा तू. आता ज्याचं त्याच्याकडे पाठवू, आपल्या घरात कशाला दरिंद्री ती? तो येड्या भक्तीने गेला, आता येते लागले ना उचकी. होय हे बघा, याचं मी ओळख देईन, याची पण ओळख देईल कोण आलाय. देणार का ओळख? चला मग पाय पडा, उठा आता, बाजूला जाऊन बसा, मी सांगतो ना काय आहे ते. जा मागं बस, तिकडे पाणी पिणी पी जा, थोडं लाईटली पाणी द्या त्याला. काढावं भंडारा तुला. नाही नाही नाही, तो काही काय नाही, जाऊ त्याला सोबत कोणतरी बसू दे त्याला, शांत बस, थोडस पाणी द्या लाईट, ते पाणी घ्यायला नको. अली कानड मुलकाची गयलवा, अली कानड मुलकाची गयलवा, अली कानड मुलकाची गयलवा, अली कानड मुलकाची गयलवा, अली कानड मुलकाची गयलवा. आनंदाने यायचे का स्थानावर जायचे? बोला.
आनंदाने खेळायचे का स्थानावर जायचे? का होतं माहितीये का? यांच्या ही बहीण का त्यांची, ही पण बहीण. का होतं माहितीये का? जी वारी यायची ती बरोबर येते, पण ही जी दुसरी सावली यायची ना, ही आहे ना पूर्ण फिरकवते. घटकच हे वारं, घटकच तो वारं. आपण काय केलं असतं, नुसतं गोंधळ करायचा, भांडार लावला असता का झाला असता, बनवला असता. पण ती दुसरी जी बाहेरची सावली आहे, ती सावली कुठं बसली असती? त्याला मी बोलवला आता, त्याला थांबवला, माझ्याकडे बोलवला. का? कोण आहे हा? कोण आहे माहितीये का? या हा जानव्यावाला आहे. जानवा घालतात माहिती का? जानवा. हा जानव्यावाला आहे, पण आधी त्याची ओळख मी नंतर देणार आहे. तेव्हा आला, आता इकडे आला, तिकडून इकडे आला, हेव्हा आला, तेव्हा आला. असा कोणता म्हातारा होता का असा उचकी लागायची त्याला? सासऱ्याचा बाबा म्हणजे आज सासरा, अशीच गुचकी लागायची का? मग तो आज सासरा होता, असा जानवा घालायचा, त्याच्याकडे राहायचा का? पण ते सांगायचं ना आपल्या दोघांच्या ना का सध्या अजून बॅटिंग चालू झाली नाही, अजून सुरुवात आहे. बघू ना वाऱ्यांना समजत का काय येतो. बरोबर आहे, फक्त आपल्या दोघांच्यात. म्हणून पहिला मान मी तुम्हाला आरतीचा दिला, तुमच्या देवीला दिला. का? तू पण रस्ता नको अडवलं तर तुम्हीच अडवलं असतं पहिलं. कारण आईच्या अंगात देवी येते असली पहिल्या. जो म्हातारा असेल त्याला बघ आला, म्हातारा झालाय. हा कसा करायचा? असा त्याला बोलवलाय मी आता. बरोबर ना? आपण लाखो रुपये खर्च का केलाय? आम्हाला आमचं रस्तं मोकळं पाहिजे. आम्हाला रस्तं मोकळं पाहिजे, कोणत्याही बालकाला त्रास नको. तो आला म्हातारा. म्हातारा आला ना? म्हातारा ना आला. म्हाताराला ज्याने खायला घातला ना, तो म्हाताराला पुढे पाठवतोय. हा चला भंडारा वा. तुम्हाला कोणाला माहित नसेल, फक्त आईला माहित असेल आणि मलाच माहिती फक्त. आता जा मागे बसा. घरी येतो इथं, ये तू तुला मोकळं करू दे ना मला. काय जाऊ नको कुठं. होय हा इथं जाशील तर इथंच जा, बाकी कुठं लांब नको जाऊ. हा अजून बाकी आहे. याला पण मोकळं करायचंय. कोणत्या याची वारी? हा मोकळं यायचं, मोकळं करून घ्यायचं वारी बरोबर. अगं उंच्या डोंगरावर, उंच्या शिखरावर, अगं उंच्या डोंगरावर ग, उंच्या शिखरावर, हे हाय ना कालिका माता आहे तुझं टाणक, हे हाय ना मालिका माता आहे तुझं टाणक, कालिका माता आहे तुझं टाणक, हाय ग कालिका माता आहे तुझं टाणक, हे हाय ना कालिका माता आहे तुझं टाणक, हाय ग कालिका माता. म्हातारा कुठे गेला आपला? म्हाताऱ्याला बोलवा ना. हा जाऊन येऊ दे, थांबा येऊ दे, त्याला येऊ दे, मग आपण चालू करू. आई अजून एक माणूस आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये, तुमचाच लेखबाल आहे का तुमच्या लेखबालापैकी आहे, त्याला पण उचकी लागायची. कोण होता तो? हा तो कोण लागा होता तुमचा? लिया नाव. त्याला उचकीच लागायची ना अशीच. नाव सांगा ना. हा लिया दीर कंसात दीर. त्याला अशीच उचकी लागायची का? पण त्याला अशीच उचकी लागायची का? अशीच सांगतो मी आता. त्याचा उलगडा तो आला का? मग चालून गेला, लबीला गेला. येऊ दे. ऐका ऐका, आमच्या ठाणे जिल्ह्यात कसं आहे माहिती का आई? आमच्या ठाणे जिल्ह्यात मी वारी 10 केलाची 2च केली. पण हा बोला. अहो मी काय बोलू माहितीये, कोणाला लागायची तर तुम्ही सांगा, मला माहितीये कोण आहे.
अहो कधी पण लागून येत आली ना. मला काय सांगायचे माहितीये का, संचार किती होतो काय होतो त्याच्यापेक्षा 3-4 पिढीपासून आपल्या कुलाला काय काय अडचणी आहेत. आपण जर गोंधळ घातलाय ते अडचणी पाहिजे का आपल्याला. ठरवलं तर संचार तुमची 10 पण वारी केली राहील, पण त्याचा उलगाड्याने झाला तर फायदा आहे का. मग तुम्ही सांगा ना, माहिती आहे तर. नाही 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 नाही, ऐका ना, मला काय बोलायची माहिती का, जी उचकी आणली ना जेव्हा मी उतारलो ना मैदानात, यांना उचकी लागली त्याचं कारण काय आहे, ती सावली तर कुठंतरी फिरली ती नकोय आपल्याला, ती नकोय. तिने अर्धा खास खाता ती निघून गेली. मग तिचा इडापिडा आपल्याला नको म्हणून मी आता उलगाडा करतोय. संचार व्हावा लागला तर भरपूर वारा खेळतात, पण मी त्यांना अर्धांगी का थांबवलं पाहिजे का ताई. कारण त्या संचाराच्या नावाने ते पण येतंय, त्या संचाराच्या नावाने ती पण सोबतीला येते. वारी रूप बदलते, सर्व करते. आपल्याला वाटतंय देव खेळतो का बाहेर कसा खेळतोय, 4 लोक पण बोलत असतील. आपल्याला काय करायचे, संचाराला त्याला येऊ दे, पण संचाराच्या मागचा इतिहास काय आपण समजलं पाहिजे ना. हा नाही, ती आली नाहीये. काय माहितीये का, यांच्या अंग भरत असेल पहिले कोणी XYZ, ज्यांच्या अंगात घेत असेल, कोणत्या भक्ताकडे गेले कोणाकडे गेले, त्यांना मूळ शक्ती सापडली नसेल. मग कोण काय सांगतंय ना, कोण काय सांगतंय, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. माझ्या कुलाचा गोंधळ चालू आहे, माझ्या कुलामध्ये कोणतीही बाहेरची घाण नकोय. एक वेळेला संचार नाही आला तरी चालेल, पण संचाराच्या नावाने घाण चालेल का. मग कधी कधी ही वारी बरोबर असतील, एक वारा बरोबर असं, पण सगळ्यांच्या अंगात येतं काहीतरी कारण आहे ना त्याला. ती का मुद्दाम येत नाही, ही वारी आहे ती मुद्दाम येत नाही. जेव्हा यांचं गाणं घेतलं तेव्हा यांच्या वारी आली ना, रूप कसं दाखवलं तिने, ती बरोबर आली होती, पण तिला पण ती सावली भारी पडली. कोणती, जी ज्याने यल्लमाची सांगितली ना ती. आता तिला आडवी आली तर तिला बाजूला सारली तिने, तिला का तू येऊ नको, मला इथं करायचे, पण मालकीन पाहिजे ना आपल्याला. माझं मत काय आहे, किती अंगात खेळण्यापेक्षा नाही केलं चालतील, पण आपल्या ह्याच्यात घाण नको. जर संचार आलाय मग त्याला पण मोकळं करणं माझं कर्तव्य आहे. घ्या कालिकाचं हे झाड पूर्ण मोकळं करून घेऊ दे मला. या झाडाच्या थ्रूने जी घाण आहे त्यांच्या घरामध्ये ती बाहेर काढायची मला.